पंच सामना सुरुवात करायचा आहे. पंच बॉल आला 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 आला. काय करतात रागवू नको. मोठा असा फलंदाज तो म्हणजे विपुल बारवे, अतिशय नावाजलेलं असं व्यक्तिमत्व बॉक्स क्रिकेट सामन्यांमध्ये. संघासाठी पहिलं आणि स्वतःचं पहिलं असं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अरुण कसबे. आता घातक असा गोलंदाज आणि त्यांचा सामना करतील ते म्हणजे विपुल बारवे, रॉयल स्ट्रायकर्स. पाहूया हा सामना अतिशय रंगत सामना होईल का. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल पाहायला भेटतो आपल्याला. चला पहिला चेंडू आणि अतिशय उत्कृष्टरित्या टोलवलेला चेंडू, तशीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्याला अर्जुनच्या स्वरूपात पाहायला भेटते. थोडं काहीतरी बॅट्समन मध्ये बोलणं झालंय. आता पाहूया काय करतात विनायक यादव. विनायक यादव यांनी पुढचा चेंडू खेळलेला आहे आणि एक धाव संपूर्ण केलेले. स्ट्राईक देतात मला वाटतं ते विपुल बारवे यांना. खरंच हा बॉक्स टुर्नामेंटमध्ये हिटमॅन ज्यावेळेस त्याची गरज लागली त्यावेळेस त्याने त्याचे कर्तबगारी करून दाखवले. पाहूया या टुर्नामेंटमध्ये आणि या मॅचमध्ये त्याचं काय रूप असेल. आणि हा रिव्हर्स शॉट मध्ये चौकार आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा चौकार. विपुल यांच्या बॅटतून पहिला चौकार या सामन्यात आपल्याला पाहायला भेटतोय आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढते. ओमकार दादा धावसंख्या सांगायची. आणि हा पंच काय होतं. डिक्लेअर चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा चेंडू आणि एक धाव मिळते. पाहूया पुढचा चेंडू मध्ये काय बदल करतात. आणि हा उत्कृष्ट टोलवलेला आणि रनआउटचा चान्स आणि पंचांवर कोणी दबाव आणायचा नाही. विकेट. पहिला धक्का रॉयल स्ट्रायकर्स यांना आणि अतिशय मोठा खेळाडू बाद केलाय त्यांनी तो म्हणजे विनायक यादव. पाहूया विनायक यादव यांची जागा भरून काढण्यासाठी आपल्याला कोण येत आहेत. या विकेट नंतर सामना थोडा रंगत झालेला आहे. पाहूया आता विनायक याची जागा भरून काढण्यासाठी हर्ष येत आहे. नॉन स्ट्राईकला हर्ष आणि वरती स्ट्राईकला विपुल. अतिशय उत्कृष्ट असा हा सामना आपल्याला या दोन्ही संघांमध्ये पाहायला भेटणार आहे. पुढचा चेंडू अरुण यांचा आणि 9 दर्शवलेला आणि पंचांनी आज चौकार. 5 धावा भेटणार आहेत आणि धूळ खूप उडत आहे. अतिशय धुळीचा हा सामना, सॉरी उत्कृष्ट हा सामना. आणि हा एका धावेवर समाधान. कुठेतरी रिव्हर्स मारून चौकार हडपण्याचा प्रयत्न करणार होते पण अरुण यांनी तो करून दिला नाही. धाव संख्या सांगायची ओमकार दादा. 13. एका शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 13. अतिशय महागडा असं शतक आपण बोलण्यात हरकत जाणार नाही.
त्याचरित्या उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला या दोन्ही रॉयल स्ट्रायकर्स या संघाच्या दोन्ही फलंदाजाकडून पाहायला भेटते. पुढचं शतक आपल्या संघासाठी स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं शतक घेऊन येत आहे, तो म्हणजे मिलर करताय किल्लर. आणि अतिशय उत्कृष्टरित्या टोललेला आणि हा चौकार गॅप मध्ये मारतोय, तो म्हणजे चौकार. 4 धावसंख्या पुढे सरकते. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करण्यात यावा अशी श्रीराम 11 या संघाची रणनीती असेल. अतिशय उत्कृष्ट आतापर्यंत तरी गोलंदाजी चाललेली आहे जयची, पण क्षेत्ररक्षणामध्ये खरंच थोडा बदल केलेला आहे. पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या टोलवण्याचा प्रयत्न, पण कट लागून डिक्लेअर झोन मध्ये जाताना बॉल आणि एका धावेवर समाधान. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाज करताना दोन्ही फलंदाज आपल्याला अजूनही टिकून दिसत आहेत. एकच विकेट पडलेली आहे आतापर्यंत, ते पण विनायक यादव यांची मोठी अशी विकेट आपल्याला पाहायला भेटली. पाहूया या सामन्याचं रंगरूप कोण बदलवतंय, बॅट्समन की बॉलर. अजूनही सामना थोडा रंगीत चाललेला आहे. एक विकेट पडलेली आहे. श्रीराम 11 या संघाचं पारडं थोडं जड आहे. त्याचरित्या रॉयल स्ट्रायकरच्या सर्व फलंदाजांना रन करण्याची आवश्यकता अजूनही. पाहूया पुढचा चेंडू. पहिला चेंडू विपुल यांना आणि हा उत्कृष्टरित्या टोललेला चेंडू, पण त्याचरित्या अर्जुन त्या बॉलवर गेलेला आणि चौकार. 1+ चौकार. अतिशय गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय आणि थ्रो एवढ्या जोरात थ्रो करण्याची काही गरज नव्हती. रनआउटचा चान्स सुद्धा होता तुमच्याकडे, पण तो मिस झालेला आहे. आताच्या 5 धावा ओमकार दादा. ओमकार दादा 23 धावा आणि डिक्लेअर झोन मध्ये जाताना बॉल. 4 चेंडू आणि 24 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 24 धावा म्हणजे अतिशय उत्कृष्ट असा रन रेट आपल्याला या रॉयल स्ट्रायकरच्या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला भेटतोय आतापर्यंत. पाहूया पुढच्या चेंडूवर काय बदल करतात जय. आणि हा पुढचा चेंडू टाकलेला आहे आणि हा झेल होऊ शकला असता, पण चौकार. खणखणीत दणदणीत चौकार देतोय आणि अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी चाललेली आहे. आणि 28 धावा झालेल्या आहेत जवळपास. या दुसऱ्या शतकामध्ये 28 धावा कुठलेल्या आहेत, म्हणजेच आपल्याला अजून एक चेंडू बाकी आहे या शतकातला. काहीतरी कानमंत्र देताना दोन्ही सर्व खेळाडू जयला काहीतरी कानमंत्र देतात की तुझ्या बॉलिंग मध्ये काहीतरी चेंजेस करायला लागतील तुला. एकच चेंडू राहिला आहे. पाहूया या शतकातला शेवटचा चेंडू आणि काय करतो तो बॅट्समन. पंचांचं ही लक्ष अतिशय उत्कृष्ट असं लक्ष देत आहेत ते पायाकडे किंवा पिचवर. आणि हा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट पण फिल्डर त्या ठिकाणी आणि फिल्डरच्या हातात बॉल. आणि 2 शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 28. अतिशय उत्कृष्ट असा रन रेट ठेवतायत ते म्हणजे दोन्ही फलंदाज. अतिशय उत्कृष्ट असे रन झालेत आतापर्यंत. आणि आता डबल धमाका ओव्हर कोण घेऊन येत आहे आपण पाहूया श्रीराम 11 या संघाकडून. आणि दोस्ती फाउंडेशनचे सर्व आमचे अध्यक्ष साहेब आताच एक
टुर्नामेंट म्हणजे आत्ताच एक सामना हारून बाहेर बसलेले आहेत. अतिशय दुःख त्यांच्या तोंडावर आम्हाला दिसतंय कुठेतरी, पण ते इतक्यात खचून जाणारे व्यक्ती नाहीये. आमचे निखिल दादा दळवी. आता डबल धमाका ओव्हर काय होतं आणि काही नाही. पाहूया या डबल धमाका ओव्हर मध्ये किती धावा कुटण्यात यशस्वी होत आहे विपुल बारवे. दोन्ही फलंदाजांना काहीतरी करण्याची गरज आहे. ही ओव्हर त्यांच्यासाठी महत्वाची असणार आहे. पहिला चेंडू ओव्हरचा आणि वाईट चेंडू, 2 धावा. अतिरिक्त धाव देण्याची गरज नाहीये कारण की डबल होणार आहे. त्यामुळे कुठेतरी बॉलिंग बघून करण्याची जरूरत आहे. आणि हा टॅप शॉट आणि फिल्डरच्या हातात. एक चेंडू आणि 30 धावा. आता पाहूया पुढचा चेंडू आणि हा स्टेप आउट करून मारलेला आहे आणि फिल्डरच्या हातात, पण कुठेतरी बॉल हातातून सुटत नाहीये. त्या ठिकाणी ऑफ साईडला कुठेतरी आपल्याला गडबड घोटाळा दिसतोय क्षेत्ररक्षणामध्ये. दोन चेंडू आणि 32 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात या ओव्हर मध्ये. पुढचा चेंडू आणि सामना करेल बॅट्समन आणि पुढचा चेंडू टाकलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा चौकार. 32 वरून डायरेक्ट धावसंख्या सरकणार आहे ती म्हणजे 8च्या आकड्यामध्ये आणि 40 धावसंख्या झालेली आहे. 3 चेंडू आणि 40 धावा. अतिशय उत्कृष्ट असा रन रेट घेऊन चालतात दोन्ही फलंदाज. डबल धमाका ओव्हर आहे. पाहूया पुढच्या बॉल मध्ये काय चेंजेस असतात. आणि हा फ्लाइटेड चेंडू आणि हा विकेट. मोठी विकेट, मोठ्या धावा, काहीतरी 2 चौकार आणि अतिशय उत्कृष्ट असे चौकार मारत होता. पण आता फलंदाजाला परत जायला लागेल आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे अभिराज. पाहूया हा संघासाठी काय करतो ते. पण आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 40. 4 चेंडू 40 धावा. चाळीस धावा 4 चेंडू मध्ये. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि हा वाईट चेंडू दर्शवलेला आहे पंचांनी. 42 धावा. मोठासा आव्हान रॉयल स्ट्रायकर्स ठेवतं की काय पाहूया. आणि हा पुढचा चेंडू आणि उत्कृष्टरित्या मारलेला चेंडू आणि रनआउटचा चान्स आणि हा चान्स मिस नाही करणार. हा चान्स मिस नाही होणार आणि श्रीराम इलेव्हनचे फॅन्स किंवा त्यांचे समर्थक आपल्याला बाजूला पाहायला भेटतात. अतिशय उत्कृष्ट असे समर्थक, कट्टर समर्थक आपण त्यांना म्हणू. आणि अभिराज आत्ताच आलेला होता पण त्याने 0 रनवर आपली परती केलेली आहे आणि त्याचीच जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो म्हणजे देवेंद्र जाडकर. पाहूया जाडकर काय करतो. एक चेंडू अतिरिक्त अजून बाकी आहे आणि पाहूया या चेंडूमध्ये काय होतं. 42 धावा आणि हा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल मला वाटतं. 44. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा झालेल्या आहेत. 44 धावा. अतिशय महागडा असं शतक ठरलं ते म्हणजे हिरेन यांचं. पाहूया शेवटचं शतक कोण घेऊन येतं आपल्या संघासाठी. शेवटचं शतक घेऊन येत आहे तो म्हणजे अथर्व शेलार, मॅन फ्रॉम C1. पाहूया किती धावा शेवटच्या ओव्हरमध्ये कुठल्या जातील रॉयल स्ट्रायकर्स या संघाकडून. अथर्व शेलार. आणि हा कुठेतरी 1 रनावर समाधान आणि
परत एकदा चौकार आपल्याला पाहायला भेटला असता पण तो नाही. पाहूया किती रन आतापर्यंत. एक बॉल आणि एक चेंडू आणि एकच धाव या शतकामधली आपल्याला पाहायला भेटली. पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट इथे टोलवलेला पण फिल्डरच्या हातात आणि रनआउटचा चान्स आणि हा मोठा खेळाडू बाद. मोठा खेळाडूची विकेट आपल्याला पाहायला भेटते म्हणजे विपुल बारवे याची मोठी विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली. अतिशय उत्कृष्टरित्या रनआउट केलेला आहे. रनआउटचा चान्स तो कुठेच मिस झालेला नाहीये. आतापर्यंत 45 धावा आणि किती चेंडू झालेले आहेत स्कोरर. बॉल 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 2 चेंडू. ओके थँक्यू. 2 चेंडू आणि 45 धावा. अतिशय मोठासा आव्हान आणि जाने माने प्लेयर अजय जाधव उर्फ होप. नॉट आउट दिलेला आहे. पाहूया हुप किती धावा कुठल्या यशस्वी होतात आणि त्यांचा रनरअप थोडा कमी आहे पण अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे तो म्हणजे अजय जाधव. त्यांचा मारण्याचा बॅटला बॉल लावण्याचा प्रयत्न चालू आहे पण आज त्यांना बॉल काय दिसत नाहीये. बॉल जातोय गोळीगत. पाहूया पुढचा चेंडू आणि हा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि हा बॉल हातात गेलेला आहे फिल्डरच्या पण रनआउटचा चान्स कुठेतरी मिस झालाय. स्कोरर बॉल किती झालेत. 5 चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातला आणि यानंतर आपण पाहणार आहोत किती धावा कुठण्यात यशस्वी झालेला आहे रॉयल स्ट्रायकर्स हा संघ. शेवटचा चेंडू अथर्व यांचा आणि हा स्टेप आउट करून मारलेला आहे समोरच्या दिशेने आणि हा फिल्डरच्या हातात बॉल आणि एक धाव घेण्यात यशस्वी आणि ही विकेट. शेवटची विकेट. किती धाव संख्या झालेत. 48 धावा झालेल्या आहेत आणि 49 टू विन. अतिशय मोठा असं लक्ष. जास्त मोठं असं म्हणता येणार नाही पण तेवढंच चांगलं असं लक्ष श्रीराम 11 या संघासमोर ठेवलेलं आहे ते म्हणजे रॉयल स्ट्रायकर्स या संघाने. पाहूया कशी गोलंदाजी करतात ते रॉयल स्ट्रायकर्सचे बॉलर्स. आणि अतिशय तुल्यबळ हा संघ आणि मास्टर माइंड आतमध्ये येताना सर्वांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत पण टाळ्या. मास्टर माइंड उर्फ बांड्या पार्थ देशमुख विकेटच्या पाठून ते सगळं सांभाळतात. पाहूया काय करतात आज ते. श्रीराम तुमची मीटिंग झाली असेल तर बाहेर या कारण की ते पण आतमध्ये आलेत. दोघी सगळ्यांनीच फिल्डिंग करायची तर कसं व्हायचं. चला अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करून श्रीराम 11 परत जात आहेत पण अजून फलंदाजी बाकी आहे आणि हिरेन कुठेतरी आपल्याला घामाटलेले दिसत आहेत. पाहूया कशी फलंदाजी करतील ते आपल्या संघासाठी आणि मास्टर माइंड कुठेतरी आपल्याला दिसत आहेत. अतिशय घातक अशी नजर त्यांची विकेटवर आणि पाहताय ते कसे चालतायत एकदम रुबावात. अगं बाया साईराज शेंडे कुठेतरी आपल्याला पाहायला भेटतील आता फलंदाजी करताना. साईराज काहीतरी करून दाखवा आपल्या संघासाठी. आतापर्यंत तुम्ही खूप केलंय पण आता ही तुमची महत्त्वाची मॅच असणार आहे पण तुमच्या समोर आहे ते म्हणजे
रॉयल स्ट्रायकर्स या संघाचे मास्टर माइंड बंडू तात्या हात बांधून मुठ बांधून एकदम विकेटवर असं कडक असं लक्ष त्यांचं आपल्याला पाहायला भेटतंय. बेल्स आज फोडणार आहेत ते. पाहूया काय होणार आणि काय नाही. आतापर्यंत तरी मोठं असं लक्ष आपल्याला पाहायला भेटतंय. 49 धावांचे लक्ष आपल्याला या ठिकाणी आता दुसऱ्या इनिंगची स्टार्टअप आणि पहिलं शतक घेऊन येत आहे आपल्या संघासाठी. तो म्हणजे विपुल बारवे मॅन फ्रॉम सिट्टू. अतिशय चौकार. अजय जाधव यांना हात टाकायची गरजच नव्हती पण आता हात टाकून त्यांनी 4 धावा दिलेल्या आहेत. आता विकेट होती पण पहिला धक्का बसला असता पण ही विकेट भेटलेली आहे पहिली. चला पाहूया पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या टोलवण्याचा प्रयत्न आणि हा चौकार. अतिशय उत्कृष्ट असा चौकार पाहायला भेटतो आपल्याला हिरेन यांच्या बॅटीतून. लगातार 2 चौके मारलेले आहेत आणि जर हॅट्रिक केली तर जय मिलर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. चौकारची हॅट्रिक करायची आहे. अतिशय उत्कृष्ट असा शॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटला पण फिल्डरच्या हातात बॉल. मिलर तो काय तुला मागणार नाही. अतिशय उत्कृष्ट अशी दोन्ही फलंदाज खेळी करत आहेत आणि सर्व खेळाडूही खुश आहेत की ते अजूनही स्ट्राईकवर आहेत. आणि अजून एक चेंडू आणि अंपायरला लागला रे लागला. काय करतात आता पाणी पाणी पाहिजे का पंच पंच पाणी देऊ मूव स्प्रे. पाहूया पुढचा चेंडू आणि हा दृष्टरित्या टोललेला चेंडू आणि चौकाच्या दिशेने पण अडवलेला आहे चेंडू आणि संघासाठी 3 धावा अडवलेल्या आहेत त्या प्लेयरने. 5 चेंडू शेवटचा चेंडू राहिलेला आहे या षटकातला आणि शेवटचा चेंडू स्टेप आउट करून मारलेला आणि हा चौकार. दणदणीत खणखणीत चौकार. चॅलेंजर चौकार. धाव संख्या किती झालेली आहे स्कोरर धाव संख्या सांगायची आहे ओमकार दादा. 15. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 15. 15 सॉरी मामा. पाहूया दुसरं शतक निर्णायक ठरतं की घातक असा गोलंदाज आलेला आहे तो म्हणजे देवेंद्र जाडकर पण घातक असा फलंदाज तो म्हणजे हिरेन. पाहूया दोघांची जुगलबंदी किती वेळ टिकते. पहिला चेंडू आणि हा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न पण फिल्डरच्या हातात बॉल गेलेला आहे आणि हा 1 धावेवर समाधान. धाव संख्या कुठेतरी पुढे सरकते 1-1 धावेने आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 16. 1 चेंडू आणि 16 धावा. ओ चेक मार दिया है इधर. हिरेन यांना कुठेतरी थोडं चपळपणा कमी करावा लागेल. पाहूया पुढचा चेंडू देवेंद्र यांचा स्टेप आउट करून आणि आज चौकार. अतिशय उत्कृष्ट असा दणदणीत खणखणीत चॅलेंजर चौकार आलेला आहे दुसऱ्यांदा बॅटीतून. लगातार 2 चौके मारलेले आहेत आणि धाव संख्या कुठेतरी पुढे सरकते. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 20 वर आणि गोळीगत चौकार गेलाय खणखणीत कसा. आणि हा पुढचा अजून एक चौकार होऊ शकला असता पण फिल्डर त्या ठिकाणी उपलब्ध होता. ओमकार दादा
पंच किती चेंडू झाले पंच? 3 चेंडू. 3 चेंडू आणि 20 धावा. सॉरी 21 धावा आणि पुढचे अजून एक धाव. 4 चेंडू आणि 22 धावा. अतिशय उत्कृष्ट अशा धाव संख्या चाललेले आहेत दुसऱ्याच ओव्हर मध्ये. पाहूया आपण डबल धमाका ओव्हर अजून बाकी आहे. 3 ओव्हर मध्येच ही सामना आपला संपेल की काय पाहूया. 22 धावा आतापर्यंत कुठलेल्या दोन्ही फलंदाजांनी. अजूनही ओपनर फलंदाज टिकून आहेत त्यामुळे काही टेन्शन नाहीये. आणि पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि तसाच उत्कृष्ट थ्रो पण मास्टर माइंडच्या हातातून कुठेतरी थ्रो सुटलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा थ्रो पण तो कुठेतरी सुटला मास्टर माइंड यांच्या हातातून. मास्टर माइंड डी कडे जाऊन नाही आलेत. पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या टोलवलेला पण अडलाय चेंडू अडलाय. नाही पायात अडकला रे त्याचा बॉल. पायात अडकला. ओमकार दादा 24 झाला ना. चेंडू किती झाले ओमकार दादा? पंच टायगर दादा चेंडू ओव्हर झाली असं असतं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 24. 2 and 4 मतलब 24. पाहूया डबल धमाका ओव्हर कोण घेऊन येतं आपल्या संघासाठी. मास्टर माइंड उर्फ बांड्या. तिसरी ओव्हर आपल्या संघासाठी अतिशय घातक अशी ही ओव्हर असेल का पाहूया आपण. डबल धमाका ओव्हर आहे ही आणि हिरेन त्यांच्या समोर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला भेटतील. मोठा श्वास आणि हा पहिला चेंडू आणि हा स्टेप आउट करून मारण्याचा पहिला धक्का. पहिली लागलेली नस्पती लटांबर लचांड आणि अतिशय घाणेरड असं कुठेतरी ही विकेट सोडणं तुम्हाला एवढं आवश्यक नव्हतं पण सेट झालेला बॅट्समन ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस कुठेतरी स्कोर डगमगतो. आणि मास्टर माइंडने आपली पहिलीच विकेट घेतलेली आहे पहिल्याच ह्याच्यामध्ये. आणि पाहूया पहिल्या चेंडूमध्ये पहिली विकेट आलेली आहे आणि 24 धावांवर कुठेतरी थांबलेला आहे ही धाव संख्या. चला चला साईराज उरकत घ्यायचं आपल्याला. आता बंद कर नाही तर बघ मग. होप यांनी डायरेक्ट स्टंपच खालनं उखडून काढलेला. एवढं करू नका साहेब स्टंप लागणार आहेत. आता पुढचा चेंडू बांड्या यांचा. परत एकदा स्टेप आउट करून मारण्याचा आणि हा चौकार. डबल धमाका ओव्हर मध्ये आलेला चौकार म्हणजे नशिबाचा चौकार. 8 रन भेटलेले आहेत मलिंगा दादा बरोबर का. दणदणीत खणखणीत असा चॅलेंजर चौकार आलेला आहे आणि उत्कृष्टरित्या 8 धावेने हा धाव संख्या वाढलेली आहे. पाहूया अतितटीचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी बदल पाहायला भेटतोय आपल्याला आणि पाहूया काय होतं या संघाचं. श्रीराम 11 या संघाला विनंती की असा आतमध्ये जाऊ नका रे इथं घाबरतात माणसं. तुम्हाला कळतंय का नाही का किती वेळा सांगायचं रे. इथं खुर्ची हालती माझी नाही तर 10 रनाची पेनल्टी लावून लगेच 2 मिनिटात दुसऱ्या मिनिटाला.
पाहूया काय होतं आता. अतितटीचा सामना आलाय जवळपास. अतिशय खुश दिसतात श्रीराम इलेव्हनचे सर्व प्लेयर्स, पण पाहूया आता काय. क्रिकेट आहे बाबू, ये इसमें कुछ भी हो सकता है. आणि पुढचा चेंडू आणि हा रिवर्स मारण्याचा प्रयत्न, पण वाईट चेंडू. अतिरिक्त धाव, संघाची धाव संख्या 2 ने वाढते. पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या टोललेला चेंडू आणि एका धावेवर समाधान. नो नो चेंडू दर्शवलेला आहे पंचांनी. आणि स्कोर काय झाला ओमकार दादा? 46 झालेला आहे. 46 धावा झालेल्या आहेत. आणि किती चेंडू अजून बाकी आहेत? पुढचा चेंडू आणि हा टॅप शॉट मारण्याचा प्रयत्न, पण त्याच उत्कृष्टरित्या अडवलेला हा चेंडू. आणि उत्कृष्ट असा टॅप शॉट मारलेला आहे आणि हा चौकार. अतिशय उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे आणि सामना हा जिंकलेला आहे श्रीराम इलेव्हन या संघाने. चला चला चला, लवकरात लवकर बाहेर निघायचंय. कॉंग्रॅच्युलेशन साई, अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी तुमची आम्हाला पाहायला भेटली. पण हिरेन यांना कुठेतरी ती विकेट तुमची गवायची नव्हती आणि तुम्ही ती विकेट घालवलेली होती. काय हरकत नाही, पण अतिशय उत्कृष्ट असे दोन्ही संघ खेळलेले आहेत. त्यांना पुढचा सामना सांगायचा आहे कुणाचा आहे? कमिटी मेंबर्स प्लीज. निखिल दादा.